युवा नई दिशा की राह पर हमें लिखना है, पढ़ना है आगे, जो ज्ञान का रास्ता है, शिक्षा का रास्ता है, उसी पे चलेंगे हम। दनदों 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 दनदों. To come on the stage, along with that, our secretary Joshi ma'am, also Manisha ma'am, Rishikesh sir, and Anita ma'am. Please come on the stage. Good afternoon to everybody. On behalf of all families and parents, teachers, everybody, I congratulate Harsul Tea Point State Board, the whole team. मी नागेश जोशी, ज्ञानोदय इंग्लिश स्कूलचा सचिव. 2010मध्ये आमची शाळा सुरू झाली. मधल्या कोरोनामुळं ते 2-3 वर्षाच्या गॅपमध्ये काही झालं नव्हतं ॲन्युअल फंक्शन. यावर्षी आमच्या हर्सूल टी पॉईंटला जी ब्रांच आहे त्यांनी आजचा हा कार्यक्रम सादर केला. आमच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे एक वेगळा प्रकार असतो. इतर शाळांपेक्षा काहीतरी वेगळी थीम घेऊन काहीतरी वेगळं त्याच्यातनं शैक्षणिक कार्य त्याच्यातून सुद्धा घडावं हा त्याच्यामागं उद्देश असतो. नुसती करमणूक नाही करायची, त्याच्यामध्ये समाज प्रबोधन झालं पाहिजे, मुलांचं शिक्षण झालं पाहिजे. आजच्या ह्याच्यामध्ये नेचर, त्याच्यानंतर अफॉरेस्टेशन, झाडं तोडायची नाही आहेत, पर्यावरण, पाणी वाचवा, आईवडिलांची सेवा कशी करायची, हे जे सामाजिक विषय घेऊन आजची थीम होती. मुलांनी आणि आमच्या शिक्षकांनी खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म केलं. त्यांना अभिनंदन त्यांचं. त्याचप्रमाणे पालकांचा पण आजचा प्रतिसाद खूप छान होता. आमचा उद्देश हे चांगला नागरिक घडावं आणि एक भारतीय संस्कृती जी आहे प्रामुख्यानं त्याचं जतन करून शासनाने जे 3 भाषा शिकवायचं किंवा 2 भाषा शिकवायचं आत्ता आणलं. आम्ही सुरुवातीपासूनच 3ही भाषा शिकवतो. मराठी, इंग्रजी आणि हिंदी 3ही भाषा सारख्या रीतीने आल्या पाहिजेत. इंग्लिश स्कूल असं तरी बाकीचे काही विषय जे आहेत ते इंग्लिशमधून घेतो, परंतु भाषा विषय हे 3ही आमच्याकडं पहिल्यापासून शिकवले जातात. त्याच्यामुळं मुलांना कुठेही अडचण येत नाही. प्रत्येक 10वीपर्यंत पहिल्यापासूनच आमच्याकडे ती पद्धत आहे. त्याप्रमाणे मुलं चांगले तयार होतात. बाकी कलागुणांना वाव देण्यात येतो. मुलांना त्याच्यामध्ये स्वतःला समोर येऊन कम्पेअरिंग करता यावं, बोलता यावं चांगल्या प्रकारे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे ही जी तयारी करून घेतो आम्ही त्याच्यासाठी बाहेरचा कोरिओग्राफर बोलावत नाही. मी सगळ्यात माझा कटाक्ष त्याच्यावर आहे. कोरिओग्राफर बघा बोलवायचा असेल तर कार्यक्रमच घ्यायचा नाही असं माझं पहिल्यापासून सांगणं आहे. त्यामुळं कोरिओग्राफर आणि शाळेतल्या मुलांना जेवढे काही गुण असतील त्यांची, डान्सिंग म्हणा, गायचे म्हणा, आवाज चांगला असेल त्याला पुढं आणणं हा त्याच्यामागचा उद्देश आहे. सरांनी 2010मध्ये शाळा सुरू केली. CBSEला आता 2010पासून खूप वर्ष झालेले आहेत. तिथे 1600 विद्यार्थी आहेत आमचे. 2019मध्ये आम्ही स्टेट बोर्ड सुरू केली. तिथेही आता आपल्याकडे 400 विद्यार्थी आहेत. करोनाच्या काळामध्ये ॲडमिशन झाले नसल्यामुळे तर आधी ह्या वर्षी आपल्याकडे 400 आहेत आणि आम्ही उम्मीद करतो की अजूनही. पण आपल्या शाळेमध्ये जे शिक्षण दिलं जातं, मूलभूत शिक्षण म्हणा, ॲक्टिव्हिटी, फेस्टिवल्स आपले सगळे साजरे केले जातात. म्हणजे आत्ता जे गोष्टी विसर पडलेल्या आहेत त्या गोष्टी आम्ही परत त्यांना दाखवून जागृत तयार करतो. म्हणजे एक जागृत नागरिक तयार करतो, ज्याला आपले सगळे जुने जे आपण फेस्टिवल्स घेत होतो ते घेतो. खेळांमध्ये सुद्धा सगळे जुने खेळ, सागरगोटे, लिगोरच्या, हा खेळ सुद्धा आम्ही शाळेत घेतो, आवर्जाने घेतो आणि त्यांना आम्ही खेळायला पण लावतो अशा प्रकारे. मी मिसेस नयनतारा नायर, स्टेट बोर्ड ज्ञानोदयची प्रिन्सिपल. माझी शाळा हर्सूल टी पॉईंटला आहे. माझं नाव मनीषा जोशी आहे आणि मी या शाळेची ट्रस्टी मेंबर आहे. मला हे सांगायला खूप आनंद होतो की आम्हाला एक खूप छान चान्स मिळाला आहे की नागरिक घडवण्याचा. आपण रस्त्यावरून जातो, बघतो फोन म्हणजे फोनवरती बोलता बोलता गाडी चालवतात,
किंवा ॲक्सिडेंट होतो किंवा झाडं तोडतात, जे काही आज आपण या गॅदरिंगच्या माध्यमातून बघितलं, हे सगळं आम्हाला लहान मुलांना शिकवायला मिळतं. हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आम्हाला मिळालेला आहे आणि तो आमचा प्रयत्न असतो की एक चांगला नागरिक आपल्या शाळेतून घडावा. मी मिसेस अनिता शिधे या शाळेमध्ये ॲडमिनिस्ट्रेटर आणि मेंटर म्हणून आहे. तर मी मला भाग्यवान समजीन की मला अशी शाळा मिळाली आहे आणि असे टीचर्स मिळाले आहेत की जसे हे सगळेजणं स्टुडंट्स घडवतात तसं मी थोड्याफार प्रमाणामध्ये टीचर्सना म्हणजे त्या सगळ्या BA DA ट्रेंड आहेत. पण एक वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग म्हणजे आमची जरी इंग्लिश मिडियम शाळा असली तरी भारतीय संस्कृती आपण जी म्हणतो तिचं आम्ही संगोपन करतो. आणि जसं मॅडमने सांगितलं की तिन्ही भाषा आम्ही शिकवतो. तर सगळे म्हणतात की इंग्लिश इज विंडो टू द वर्ल्ड. आमच्या मते मराठी इज डोअर टू द वर्ल्ड. कारण आता जसं आपल्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये येतं आहे की मातृभाषेतनं शिकवा. कारण बाळ जेव्हा रडतं तेव्हा आपण रडू नको म्हणतो सुरुवातीला, डोंट क्राय म्हणून पटकन येत नाहीत, जरी आपली इंग्लिश मिडियम शाळेमधनं एज्युकेशन झालेलं असतं तरी. आणि त्याला काहीही कळत नसतं डोंट क्राय किंवा रडू नको म्हणजे काय. त्याप्रमाणे मराठी मीडियममधनं जरी शिकवत नसलो तरी मातृभाषेबद्दल आदर. कारण बऱ्याच वेळा असं आम्हाला दिसून येतं की मराठी म्हणून PhD केली आहे म्हणजे विशेष काही नाही. पण तसं नाही. आमच्या शाळेमध्ये तिन्ही भाषांचा खूप आदर केला जातो आणि आम्ही प्रयत्न करतो की मुलंसुद्धा त्याप्रमाणे घडतील. सर, स्टार्टिंगला ज्यावेळेस मी स्कूलमध्ये आले त्यावेळेस मला एक प्रकारची भीती होती की इंग्लिश मिडियम म्हटल्यानंतर म्युझिकचं ज्ञान देणं. बऱ्याचशा स्कूलमध्ये म्युझिक टीचर तर घेतात पण त्यांचा स्कोप दुसरीकडे असतो, म्युझिकला एवढं महत्त्व देत नाही. पण अनिता मॅम, नयनतारा नायर मॅम आमची ट्रस्टी, यांचा सपोर्ट याच्यामुळे मी मुलांना म्युझिकमध्ये खूप पुढे नेऊ शकले. आत्ताच मॅम जसं म्हटलं की स्कूलमध्ये इंग्लिश मिडियम जरी असली तरी आमच्या स्कूलमध्ये फक्त इंग्लिशच हा विषय शिकवला जात नाही. भाषाविषय तिन्ही भाषांचं आमच्या विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं जातं आणि त्या ज्ञानामधूनच मुलांना मीनिंग, अर्थ आणि संस्कार ह्या गोष्टी कळतात. जॉईन करून आता 10 वर्ष झाली आहेत आणि जसं एक आपण म्हणतो ना, जिथे काम करतो तिथे समाधान मिळालं पाहिजे, तसं घर एक असतं, घरात जे आपलं सुख आणि समाधान मिळतं तसंच अगदी समाधान पूर्ण म्हणजे काम करण्याचं जे शिक्षकी पेशा आहे त्याचं या शाळेमध्ये मला मिळालं आहे. म्हणून मी सुद्धा इथे आहे आणि जे पालक म्हणून एक आपल्या मुलांसाठी जी शाळा आपण बघतो ते सगळं आमच्या शाळेमध्ये आहे. म्हणून मी माझ्या स्वतःची सुद्धा मुलं या शाळेत घातलेली आहे. नमस्कार, माझं नाव दीपाली रांजणीकर शिंदे. मी फक्त एवढंच म्हणेन, एवढं सगळे बोललं, मला फक्त अभिमान वाटतो की मी या संस्थेमध्ये काम. थँक्यू.